बोडके सवाल महाराष्ट्र टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत। आपण पाहतात सवाल महाराष्ट्राचा, तुमचा आमचा सर्वसामान्य जनतेचा सवाल महाराष्ट्राचा। सुरुवात करूया आजच्या ताज्या घडामोडी। जनता पार्टीचा सन्माननीय गणेश नाईक साहेब मागे संपूर्ण प्रचंड गर्दी तुम्हाला पाहायला म्हणजेच माननीय शंकरराव किसन मोरे साहेब त्यांच्या सौभाग्यवंतासाठी अर्ज भरण्यासाठी ही तुम्हाला प्रचंड अलोट गर्दी पाहायला मिळते। आमचे सर्व पत्रकार उपस्थित आहेत, त्यांचं देखील आमच्या मोरे साहेबांच्या वतीनं आम्ही मनापासून आभार मानत आहोत। गावावरून खासदार संपूर्ण ग्रामस्थ असतील, गावकरी असतील, सातारा जिल्ह्यातून खऱ्या अर्थाने सर्वाधिक प्रेम ज्या नगरसेवकावरती केलं जातं ते नाव म्हणजे सन्माननीय शंकरराव किसन मोरे। सातारकरांचे प्रश्न सोडवण्याचं काम नेहमी कोणी केलंय तर ते नाव आहे सन्माननीय शंकरराव किसन मोरे साहेब। अगदी सौभाग्यवती चंद्रभागा शंकरराव मोरे मॅडम आणि यांचा नवी मुंबई महानगरपालिकेपासून असतील ते तुमचं सोडवण्याचं काम ज्या व्यक्तीने केलं ती व्यक्ती म्हणजे सन्माननीय शंकरराव किसन। गर्दी तुम्हाला पाहायला मिळते। कॅमेरामॅन आमचे प्रयत्न करतायत की शेवटचा माणूस टिपला जाईल, परंतु मित्रांनो ते शक्य नाही। पाठीमागे अगणित गर्दी पाहायला मिळते। एकदा सर्वांनी घोषणा द्या, शंकरराव मोरे साहेब तुम आगे बढ़ो। शंकरराव मोरे साहेब तुम्ही या जनता पार्टीचा छत्रपती शिवाजी महाराज की तुमची आमची भाजपा हो सर्वांची, भाजपा सर्वांची, भाजपा सर्वांची, भाजपा सर्वांची। चंद्रभागा मोरे मॅडम आणि आम्ही दोघ जण त्या ठिकाणी जाणार आहोत। तोपर्यंत आपण या ठिकाणी थांबायचं आहे। आपल्याला विनंती करेन आणि आपल्याला या ठिकाणी अजून सांगतो की आपला गुलाल हा आपलाच आहे आणि विजय हा आपलाच आहे, भारतीय जनता पार्टीचा। धन्यवाद। मी फॉर्म भरून लगेच येईपर्यंत आपण सर्वांनी या ठिकाणी थांबावं अशी विनंती करतो। नमस्कार, सवाल महाराष्ट्र टीव्ही न्यूज मध्ये आपलं स्वागत। निवडणुकीचे रणधुमाळी चालू झालेली आहे। आजपासून खूप मोठ्या प्रमाणात फॉर्म भरायला चालू झालं आहे। नोव्हेंबर मध्ये आपण आलो आहोत कोपरखैरणे विभागामध्ये। माजी नगरसेवक व कर्तव्य दक्ष नगरसेवक म्हणून ज्यांची नोव्हेंबर मध्ये ओळख आहे असे शंकरराव मोरे हे आज चंद्रभागा मोरे यांच्या समोर फॉर्म भरायला निघालेले आहेत। खूप मोठ्या प्रमाणात जनसमुदाय आलेला आहे। कॅमेऱ्यात कैद करता येत नाही अशा मोठ्या प्रमाणात जनसमुदाय आपल्याला पाठीमागे बघायला मिळत आहे। आज ते फॉर्म भरायला जात आहे। काय भावना आहे त्यांची आपण जाणून घेऊया। काय सांगाल सर? प्रभाग क्रमांक 10 मधून गेली 25 वर्ष आम्ही या ठिकाणी कोपरखैरण्यामध्ये लोकांची सेवा केली। आपल्याला सर्वांना अलोट गर्दी, युवकापासून ज्येष्ठापर्यंत महिला भगिनी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी हजर झाल्यात। हीच आमची कामाची पोच पावते। आमचा या ठिकाणी नामनिर्देशन फॉर्म आम्ही त्या ठिकाणी भरण्यासाठी जात आहोत आणि आम्हाला विश्वास आहे लोकनेते गणेश नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी काम करत असताना आम्हाला विश्वास आहे की त्या ठिकाणी फॉर्म भरल्यानंतर जरूर त्या ठिकाणी आम्हाला त्या ठिकाणी एबी फॉर्म त्या ठिकाणी आमच्या फॉर्मला लागेल अशा आशा बाळगतो। आणि भारतीय जनता पार्टीचा मी कट्टर कार्यकर्ता आहे, कट्टरच राहीन। किती कुणी जरी जोर लावला तरी गुलाल हा आमचाच आहे। मॅडम काय भावना व्यक्त करतो आपण? प्रभाग क्रमांक 10 मधून आम्ही उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। पण या तमाम मतदारांचं मी स्वागत करते आणि फक्त गृहीत करते की या मतदारांकडे आम्ही कधी पाठ फिरवणार नाही। आजपर्यंत आम्ही यांना आपलं कुटुंब मानले आणि इथून पुढेही आमच्या कुटुंबाचा सहभाग असणार आहे। संपूर्ण महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सवाल महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि दाबा बेल आयकॉन आमच्या रोजच्या अपडेट्स पाहण्यासाठी। धन्यवाद।